या कोकण महोत्सवमध्ये सर्व मालवणी प्रकारचे वस्तू मिळतात। जर तुम्हाला मालवणी वस्तू जर काही पाहिजे असेल ना तर या कोकण महोत्सवमध्ये या। म्हणजे इवन खाजं, लाडू, उकडे तांदूळ, त्यानंतर उकडीचे पोहे हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये मिळेल। पण बघा बरीच गर्दी झालेली आहे। तर या स्टॉलवरती बघूया काय काय आहे। प्रसाद कोकणी मेवा, तर या स्टॉलवरती बघा तुम्हाला इथे आंबावडी कशी का की 10ला 2 आहे, 10ला 30 रुपये। 30 रुपयाला। तर बघा ह्या स्टॉलवरती ना तुम्हाला सर्व मालवणी वस्तू इथे पाहायला मिळतील। जर तुम्हाला छोटे लाडू पाहिजे असतील तर ते पण मिळतील। 40 रुपयाला पॅकेट आहेत। बघा इथे कडक शेवाचे आहेत, बारीक शेवाचे आहेत, बुंदीचे आहेत। आणि फणस कसे आहेत काका? हे 250ला आहे का? तर बघा 250 रुपयाला आहेत। आणि हे फणसाची पोहे कशी पोळी? ही 90ला आणि 100ला। अच्छा, ही 90 आणि 100ला। 60। आणि हे चुरमुऱ्याचे लाडू 20 रुपयाला आहे। तर बघा सर्व प्रकारचे लाडू इथे ठेवलेले आहेत। त्यानंतर इथे हे रस ठेवलेले। कोकम आगुळ कसं आहे? मागोळ हा 90ला आहे, हा 150ला आहे। ओके। केशरची आहे 80 रुपये। कोकम सरबत आहे 100 रुपये। मँगो पल्प आहे, तो 200 रुपयाला आहे। आणि मिरच्या कशा आहेत या सुकवलेल्या काका? 40 रुपयाला पॅकेट आहे। 40 रुपये पॅकेट आहे। त्यानंतर इथे काकांनी मुठियाल ठेवलेला आहे। तुम्ही या कोकण महोत्सव मध्ये आलात ना तुम्हाला या सगळ्या स्टॉल वरती ना हे अशा प्रकारे पाहायला भेटेल मुठियाल, जे पायांना भेगा पडतात तेव्हा हे लावतात। तुकडा काढा, वाटीमध्ये टाका, गरम करा। अच्छा, पूर्ण ऑइल आहे याच्यामध्ये, मिलावट काही नाही। ओके, नाही ऑइल आहे, पूर्ण ऑइल आहे। क्रॅक पडतात, ओठ फुटतात। डिसेंटीसाठी उपयोगी आहे। तुम्हाला समजा मूळ व्याधीचा प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी उपयोगी आहे। परत हे मूळ व्याधीसाठी कसं यूज करतात? 1 कप दूध घ्यायचं, 1 कप दुधामध्ये थोडासा तुकडा काढून टाकायचा, उकळायचं आणि ते दूध प्यायचं। अच्छा, मूळ व्याधीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। जवळ 8 दिवस केला तुम्ही, 8 दिवसामध्ये तुम्हाला फरक झाला। तर बघा काकांनी आपल्याला या मुठियालचे ना बरेच उपयोग पण सांगितलेले आहेत। तर तुम्ही या स्टॉलवरती आला तर नक्की घ्या। त्यानंतर इथे कोकम आहे, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत। तिथे चुरमुऱ्याचे लाडू आहेत 20 रुपयाला आहेत। चिवडा आहे, हा स्पेशली आहे ना मालवणी चिवडा आहे, खूप मस्त लागतो। 50 रुपयाला पॅकेट असतं। काका किती रुपयाला आहे? हे 50 रुपयाला डायरेक्ट चिवडा। 50 रुपयाला पॅकेट असतं। त्यानंतर इथे ते ओपन झालंय, तांदळाचे लाडू आहेत, उकड्या तांदळाचे लाडू आहेत। हे किती रुपयाला? हे 50 रुपयाला पॅकेट आहे। अच्छा, 50 रुपयाला पॅकेट आहे। आणि त्यानंतर इथे कोंबडी वडे, आंबोळीचे पीठ आहे, पीठ आहे, आंबोळी पीठ आहे। आणि उकडे तांदूळ कसे आहेत? 70 रुपयाला अर्धा आहे। 70 रुपये अर्धा। हे बंगाली खाजा म्हणतात, चिरोटी म्हणतो आम्ही। चिरोटी, अच्छा। 50 रुपयाला चिरोटी आहे। मालवणी खाजा आहे 50 रुपयाला आहे, चांगल्या क्वालिटीचे खाजा आहे। 50 रुपयाला आहे का? आणि हे छोटे पॅकेट कसे आहेत? छोटे पॅकेट हे छोटे सगळे 40 रुपयाला आहे। अच्छा, फक्त शेंगदाणा 50 आहे, हे 80ला आहे, 100ला आहे, हे 100, 80ला। तर बघा हा एवढा मोठा स्टॉल आहे। आणि ह्या स्टॉलवरती ना तुम्हाला सर्व प्रकारचे मालवणी वस्तू मिळतील। म्हणजे तुम्हाला जरी लाडूपासून मसाल्यापासून, इथे मसाले सुद्धा आहेत। तर मसाल्यांमध्ये काय काय आहे काका तुमच्याकडे? बघा हा गरम मसाला आहे। गरम मसाला तुम्हाला हा 200 रुपयाला पाव आहे। 200 रुपये पाव आहे। संडे मसाला आहे तो 200 रुपयाला पाव आहे। मालवणी मसाला 175ला पाव आहे। हा मच्छी मसाला 150ला पाव आहे। हा घाटी मसाला 150ला पाव आहे। 150ला पाव आहे। अच्छा, चटणी 125ला पाव आहे। ओके। आणि हे पीठ कसे आहेत आता? ही साधी मसाला कोळीच पिठी आहे, ही तुम्हाला 70ला पाव येणार। ही मसाला कोळीच पिठी आहे, ही तुम्हाला 80 रुपये पाव। 80 रुपये पाव आहे। डांगर पीठ आहे 100ला पाव येणार। अच्छा, हळद आणि मिरची मसाला 80 रुपये किलो आहे, म्हणजे 125ला पाव आहे। ही तिखट मिरची पावडर आहे, ही तुम्हाला 150 रुपयाला पाव आहे। आणि ही काश्मीरी मिरची पावडर, ही तुम्हाला 200 रुपयाला पाव आहे। 200 रुपये पाव आहे। तर बघा सगळं या स्टॉलवरती आहे। तर पुढच्या स्टॉलवरती सुकी मच्छी आहे। जर तुम्हाला सुकी मच्छी पाहिजे असेल ना तर ती सुद्धा इथे मिळेल। तर बघूया काय काय आहे। बोंबील आहे, त्यानंतर सुकट आहे, बारीक जवळा आहे, त्यानंतर इथे पुतळे आहेत। हे कसे आहेत? 50 रुपयाला पॅकेट आहे का? तर बघा हे पुतळे आहेत, हे स्पेशली ना आपल्या इथे मिळत नाही। तर हे आपल्याला म्हणजे कोकणातच हे पाहायला मिळतात। तर इथे बघा ह्या इथे आहेत। आणि इथे बांगडे आहेत। बांगडे कसे आहेत? 100ला 4। 100ला 4 बांगडे आहेत। त्यानंतर हा हे आहे ना मुशी कशी आहे? ती 200 रुपये पाव आहे। 200 रुपये 200 रुपये पाव। आणि हे पॅकेट कसं आहे? ते 100 रुपये। ही ढोमी आहे ना? हां, तर ढोमी आहे 100 रुपये पाव। इथे ना सुकी मच्छीचा स्टॉल सुद्धा आहे। जर तुम्हाला सुकी मच्छी पाहिजे असेल ना तर ती सुद्धा तुम्हाला इथे मिळेल। सोडे कसे आहेत ग? 150 रुपये पाव आहे।
त्यानंतर इथे आहे धुरी बंधू मसाले, यांनी पण बघा स्टॉल लावलेले. ह्या स्टॉलवरती पण तुम्हाला खाजे, लाडू, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत. त्यानंतर इथे पण बघा इथे कुळीत पीठ वगैरे म्हणजे सगळे पॅकिंग केलेले आहेत. तुम्हाला पाव वगैरे पाहिजे असेल किंवा अर्धा किलो मसाला जेवढा पाहिजे तेवढे तुम्ही मसाला घेऊ शकता. त्यानंतर आंबापोळी कसे आहे? 100 रुपयाला आहे का? तर आंबापोळी आहे 100 रुपयाला. आणि कोकम कसे आहेत? 150 रुपये पाव. आणि कुळी हे उकडे तांदूळ 140 रुपये किलो. हा बघा स्पेशल मालवणी मसाला आमचा 700 रुपये किलो आहे. कुठला हा मालवणी मसाला किती रुपये? 700 रुपये किलो. तर 700 रुपये. कॉमन मसाले हे दोघांमध्ये अच्छा. आणि ह्या मसाल्याचे आम्हाला भरपूर म्हणजे चांगले इफेक्ट भेटलेले आहेत. म्हणजे कुठे पण तुम्ही मागवू शकता कधी पण हवा असेल. ओके. तर बघा ताईने आपल्याला सांगितलं इथे स्पेशल मालवणी मसाला आहे. तुम्ही मालवणी याच्यामध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये वापरू शकता. तर बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मालवणी मसाले पण इथे ठेवलेले आहेत. वस्त्र अलंकारमध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र पाहायला मिळतील. इथे तुम्हाला गुढी वस्त्र आहे, तोरण आहेत. ताई तोरण कसं आहे? 250ला 250 रुपयाला तोरण आहे. आणि हे आसन कसं आहे? हे 60 रुपयाला आहे समई आसन. ओके. तर बघा वेगवेगळ्या प्रकारचे समई आसन आहे. हा. आणि प्लस तुम्ही रुमाल म्हणून पण वापरू शकता. म्हणजे अच्छा. पूजेचं ताट घेऊन जातो त्याच्यावर. हे किती रुपयाला आहे? हे 150ला आहे. अच्छा. आणि हे खणाचं हळदी कुंकवाचं करंड आहे. हा 75 रुपयाला आहे. आणि या नथ हे साडी पिन आहे. साडी पिन आहे का? ओके. म्हणजे हा पूर्ण अच्छा. हे बघा हे डायरेक्ट अशा प्रकारे पिनअप करायचं आहे. ह्याचा लोगो बनवलेला आहे. वस्त्र अलंकार. ओके. हे 40 रुपयाला आहे. केळीचं पान आहे. केळीचं पान कसं आहे? हे 120ला आहे. 120 रुपयाला हे केळीचं पान आहे. पाट कवर आहे 100ला. 100 रुपये पाट कवर आहे. आणि हे कमळ आहे. कमळ असं मार्गशीर्ष महिना हो. त्याच्यासाठी हे 300ला आहे. 300 रुपये. ओटी बटवा आहे. ओटी बटवा पण खूप मस्त आहेत. हा 250 रुपयाला आहे का? त्याच्यामध्ये नवरीची ओटी भरून असं छान आहे बघा. ओटी बटवा आहे 250 रुपयाला आहे ना. छान आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा मिळतील बघा. खणापासून हे सर्व वस्तू बनवलेले आहेत. वस्त्र अलंकार म्हणून यांचं आहे. त्यानंतर इथे हे बघा वस्त्र आहेत. म्हणजे आपले काही ट्रेडिशनल फंक्शन असतात तेव्हा तुम्ही येणार हे अशा प्रकारचे तोरण लावू शकता बघा. खूप छान आहे. हा पूर्ण गणपतीसाठी असं तुम्ही करू शकता. ओके. गणपती येतात वेगवेगळे पूर्ण मखर हे करून ठेवलेले. छान आहे. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते आपण इथे घेऊ शकता डिझाईन करण्यासाठी. अच्छा. यांची ज्वेलरी पण. अच्छा. इथे ज्वेलरी सुद्धा पण. ज्वेलरी आहे. ओके. अच्छा. स्वतः हाताने बनवता का? जसं पाहिजे तसं मी सगळं स्वतः बनवते. म्हणजे तुम्हाला ऑर्डर दिली तर तुम्ही ऑर्डर प्रमाणे बनवून देणार? अरे वा. छान आहे. हे इनविजिबल नेकलेस आहेत. कोल्हापुरी साज आहे. चंद्रकोर आहे. हे बेलपण वगैरे आहे. हे कुडी वगैरे आहेत. याचं कस्टमाइज वेगवेगळ्या हळदी कुंकू चटणं वगैरे आपण तुम्ही घेऊ शकता. अच्छा. काय प्राइस आहे? म्हणजे स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे? हे 30 रुपये आहे. हे 1200 1500 आपण जसं आहे. आणि हे इनविजिबल जे आहे ते हे 50 रुपयापासून. छान आहे ते. हे सगळं असं आहे. आणि हे माझे सगळं स्वतःचं हे स्वतःच माझं प्रोडक्ट आहे. अच्छा. हे हेडमेड सोप आहे सगळं स्वतः मी आयुर्वेदिकचं सोप. अच्छा. आयुर्वेदिक. त्याच्यामध्ये टाकले. ओके. अच्छा. हे पण मंगळसूत्र वगैरे पण का? हे छोट्या मुलींसाठी म्हणजे वयोवृद्ध माणसांपर्यंत असं लावू शकतात. अच्छा. आणि खूप रिझनेबल असं प्राइस लावलेलं आहे. असं एवढं हे काय असं नाही की बाबा जास्त खूप महाग आहे किंवा सगळ्यांना परवडलं असं नाही. आता आपण पुढचा स्टॉल बघूया. पुढच्या स्टॉलवरती पण आपल्याला सर्व मालवणी प्रकारच्या वस्तू मिळतील. तर यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वडी आहेत. त्यानंतर इथे मसाले आहेत, मोठियाल आहेत. म्हणजे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले सुद्धा ठेवलेले आहेत. कसे ते चुलीवरती भाजलेले काजू? 140 रुपये 100 ग्रॅम. 1400 रुपये किलो. 1400 रुपये किलो बघा. इथे चुलीवरती भाजलेले काजू सुद्धा आहेत. ओके. त्यानंतर इथे अच्छा. आणि इथे तांदूळ वगैरे पण ठेवलेले आहेत. उकडीचे तांदूळ आहेत, कोकम आहेत. त्यानंतर इथे आहे पोहे सुद्धा आहे. तर तुम्हाला असं ना सर्व वस्तू तुम्हाला मालवणी वस्तू इथे मिळतील. त्यानंतर इथे जे स्टॉल लावलेलं आहे ते आहे वेगवेगळ्या पैजण आहेत, क्लिप आहेत. तर इथे इयरिंग्स वगैरे लहान मुलांच्या हातात घालण्यासाठी छोटेशा बँगल्स आहेत. तर हे सर्व तुम्हाला ह्या स्टॉलवरती पाहायला मिळेल. पुढचा स्टॉल बघूया. तर असे वेगवेगळे स्टॉल इथे लावलेले आहेत. इथे तुम्हाला बघा वेगवेगळे इथे हेअर पिन आहे. त्यानंतर इथे ब्रॉच आहेत. पैजण आहेत ना दादा? कसे आहेत ते? 100 रुपये. 100 रुपये. आणि हे कसे आहेत? ते 50 रुपये. तर बघा छान आहेत. बटरफ्लाय क्लिप्स आहेत 50 रुपयाला.
तर इथे असे वेगवेगळ्या स्टॉलमध्ये तुम्हाला असे वेगवेगळे असे क्लिप पाहायला मिळतील. एज्युकेशनल गेम आहे. अच्छा, एज्युकेशनल गेम आहे. ॲक्टिव्हिटीसाठी मुलांच्या ॲक्टिव्हिटीसाठी. ओके, तर इथे ना एज्युकेशनल गेमचं पण स्टॉल लागलेलं आहे. तर इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्ही लहान मुलांसाठी ते विकत घेऊ शकता. तर बघा इथे अशा बनवून ठेवलेल्या आहेत. किती रुपयाला आहे हा गेम पूर्ण? हा प्रत्येकाची वेगवेगळी प्राईस आहे. अच्छा. हा, आणि आम्ही 50% डिस्काउंट दिला आहे या ह्याच्यासाठी शोमध्ये. तर बघा हा कसा आहे, इथे हा जो दिलाय तो हा 150ला आहे 300चा. ओके. आणि हा 600चा 300ला आहे. ओके, आणि हा जो बनवलाय तो कुठल्या ह्याचा आहे, ह्याच्याच आहे का? हा ह्याचं आहे. ओके. आणि ह्याचं पण बनवू शकतो आपण, मोठ्याचं पण बनवू ओके, शकतो. म्हणजे जशी असणार त्याप्रमाणे. म्हणजे तुम्हाला एकदम छोट्यातल्या छोट्यात घ्यायचं असेल ना, तर बघा हा 150 रुपीजला. तर अशा प्रकारे तुम्ही असे वेगवेगळे असे अँटिक पीस बनवू शकता. एज्युकेशनल पर्पज आहे. तर बघा खूप मस्त आहेत एकदम. इथे पण यांनी इथे लावलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळे काही काही बनवू शकता. छान आहे. थँक्यू. त्यानंतर इथे पण आपल्याला मालवणी सगळ्या वस्तू पाहायला मिळत आहेत. बघा चुरमुऱ्याचे लाडू आहेत, शेंगदाण्याचे लाडू आहेत. आज ही सांगा कोकणातून आणलेली त्रिफळ आहेत. अच्छा, त्रिफळ आहेत. अरे वा. कोकणातले प्रोडक्ट बघा. हा, हे नाचणी भरडावरचे हा. नाचणी आहेत. हा गावातला सुरण आहे. सुरण आहे. आणलेला गावठी पोहे आहेत, उकडीचे तांदूळ आहेत, कुळीत पीठ आहे, कोंबडी वडे पीठ आहे, घावणे पीठ आहे, शेंगदाणे लाडू, काढी लाडू, शेव लाडू, बुंदी लाडू, त्यानंतर आपला वरवड्याचा चिवडा, काजूगर, खाजं, शेंगदाणे लाडू छोटेवाले, चुरमुले लाडू, कोकम, त्रिफळ. त्रिफळ. इथे बघा त्रिफळ आहेत. कसे दादा हे त्रिफळ? ही त्रिफळ 40 रुपये 100 ग्रॅम. 40 रुपये 100 ग्रॅम. हे बघा फ्रेश. हे गावचे सुरण आहेत आणि अख्खेच्या अख्खे आहेत ना हे सुरण इथे आणलेले आहेत. आणि खाली पण बघा तेवढेच सुरण इथे ठेवलेले आहेत. 80 रुपये. आणि नारळ सुद्धा आहेत. तर वेगवेगळे प्रकारचे आहेत ना तुम्हाला इथे वस्तू, मालवणी वस्तू इथे पाहायला मिळतील. आणि इथे त्यांनी आहे ना, इथे त्यांचं बघा बॅनर सुद्धा आहे. आणि त्यांनी काय काय मिळतील ते पण सर्व इथे लिहिलेलं आहे. आणि इथे तुम्हाला सर्व प्रकारचे पापड पाहायला मिळतील ह्या स्टॉलवरती. मॅडम 60ला एक 100ला 2 आहे. 60ला एक 100ला 2. कोणती घ्या? ही ग्रीन चिली आहे, ही मक्याचं आहे, ही गार्लिक फ्लेवर आहे, हे रेड चिली आहे, हे ट्रायंगल आहे, हे बटाटाचे आणि जिरा फ्लेवर मध्ये, हे ओनली तांदूळ जिरा आहे, अजवाईन जिरा आहे, बटाटा आणि साबुदाणा मिक्स आहे. अच्छा, हे किती रुपयाला आहे? हे सगळे एकच आहे. 60ला एक आणि 100ला 2. आणि हे नाचणीचे पोंगे आहेत. हे 3 आपल्याकडे. हे पोह्याचे पापड आहेत, त्याच्यानंतर हे नाचणीचे पापड आहे, पालक पापड आहे, हे 100ला 3 आहेत. 100ला 3 आहेत. ओके, म्हणजे बघा इथे या स्टॉल वरती नाचणी सगळ्यात चांगली आहे, कारण कसं आहे की याचे पोंगे खायला पण चांगले आहे आणि लहान म्हणजे 1 वर्षाच्या मुलाला सुद्धा तुम्ही देऊ शकता. अच्छा, उपासासाठी चालू शकतात. आणि हे तांदळाचे वेगवेगळे फ्लेवर. तर बघा इथे या ना स्टॉलवरती तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना पापड पाहायला मिळते. उपवासासाठी पाहिजे असतील ते पण तुम्ही ते घेऊ शकतात. कोणतेही घ्या. 60 रुपयाला 1 आणि 100ला 2 आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोकण महोत्सवमध्ये कोणते कोणते स्टॉल लागलेले आहे आणि काय काय आहे हे सर्व दाखवलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.